बातमी मुंबईमधून आहे। वांद्रे पूर्व स्टेशन परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तोडक कारवाई सुरू आहे। प्रशासनाने थेट बुलडोझर लावून अनधिकृतपणे उभारलेल्या 3 ते 4 मजली झोपड्यांवरती कारवाई केली। रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून या झोपड्या बांधण्यात आलेल्या होत्या। कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, महापालिका प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्त कारवाई सध्या सुरू आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतली। अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर हजारो बेकायदेशीर झोपड्या उभ्या करण्यात आलेल्या होत्या। या सगळ्या संदर्भात वांद्र्यातून प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, या सगळ्या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे। या पूर्ण परिसरामधली आतापर्यंत कितपत कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आजची एकंदरीत काय अपडेट? ऋतुजा, आपण जर बघितलं तर सध्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या जागेवर ज्या झोपडपट्ट्या होत्या, साधारण 200 ते 250 झोपडपट्ट्यांवर आतापर्यंत बुलडोझर चाललेला आहे। कालपासून या धडक कारवाईला सुरुवात झाली आणि काल जर बघितलं तर कालच्या कारवाईच्या तुलनेमध्ये आजची कारवाई अधिक तीव्र कारवाई असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काल आपण सध्या ज्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये काही स्थानिक रहिवासी नागरिक हे येत होते, आंदोलन करत होते, विरोध करत होते, मात्र आज त्यांना या परिसरामध्ये येण्यास मज्जाव केलेला आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आजच्या ज्या JCB ची संख्या आहे ती कालच्या तुलनेत काही पटीने अधिक आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या पश्चिम रेल्वेच्या विस्तारासाठी, वांद्रे रेल्वेच्या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी आणि विकासासाठी या झोपडपट्ट्या अडसर ठरत होत्या। वर्षानुवर्ष या झोपडपट्ट्या अनाधिकृत पद्धतीने या ठिकाणी उभ्या राहिल्या होत्या। सुरक्षेचा प्रश्न, गुन्हेगारीचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी कायमच उद्भवत गेला होता। याचसाठी 2015 पासून सातत्यानं रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून यावरती कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यात आपण जर बघितलं तर रेल्वे प्रशासनाला अनेकदा या ठिकाणचे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीची काही लोक या ठिकाणी राहायची, मॉब एकत्र यायचा, विरोध त्यांच्या माध्यमातून केला जायचा आणि ही कारवाई न करताच या लोकांना परतून जावं लागायचं। मात्र हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं। उच्च न्यायालयाने या 600 पैकी 500 झोपडपट्ट्यांवर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले। 100 झोपडपट्ट्यांना संरक्षण यामध्ये दिलं आणि हे सगळं होत असताना पुन्हा एकदा काही लोक या प्रश्नाला घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले। मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश जो आहे हा कायम ठेवला आणि हीच संधी रेल्वे प्रशासनाला दौड द्यायची नव्हती। रेल्वे प्रशासनाने कालचा दिवस निवडला। हजारो पोलीस, रेल्वे पोलीस असतील, त्यासोबतच मुंबई पोलीस असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असेल आणि रेल्वे प्रशासन असेल, या हजारो जणांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आणि थेट तोडक कारवाईला या ठिकाणी सुरुवात झाली। या ठिकाणी आता रेल्वेचा जो आहे विस्तार केला जाणार आहे। सुरुवातीला आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी 7 प्लॅटफॉर्म आहे, मात्र हे 7 प्लॅटफॉर्म वाढवून साधारण 9 ते 10 प्लॅटफॉर्म करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे। एकूणच रेल्वे प्रशासनाला मध्य रेल्वे आणि त्यासोबतच पश्चिम रेल्वे मिळून मुंबईतनं 50 अतिरिक्तच्या लांब पल्ल्याच्या गाड्या या सुरू करायच्या आहे आणि त्यासाठी पश्चिम रेल्वेवर देखील साधारण 15 ते 20 अतिरिक्तच्या गाड्या सुरू करणार आहे। यासाठी मात्र या ठिकाणी असणारं अतिक्रमण हे मोठं अडसर ठरत होतं। यामुळे रेल्वे चा विस्तार होऊ शकत नव्हता आणि त्यामुळं पश्चिम रेल्वेवर काहीसा ताण देखील वाढत होता। यासोबतच या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चालण्यास अडचण होत होती, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। हा अनाधिकृत झोपडपट्ट्यातनं अनेक अनाधिकृत काही गोष्टी घडायच्या, ज्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीसारखे प्रकरण देखील घडायचे आणि त्याला कुठेतरी आता रोख लागणार आहे। आणि यात आपण बघतोय की आता उरलेले 100 लोक जे आहे, या 100 लोकांची देखील घरं ती जमीनदोस्त केली जाणार आणि त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे असं सध्या तरी कळतंय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येणार आहे ते म्हणजे या ठिकाणी काही धार्मिक स्थळं उभे करण्यात आलेले आहेत, ते देखील अनाधिकृत पद्धतीने। या काही धार्मिक स्थळांना संरक्षण दिलेलं आहे, काही धार्मिक स्थळांना अनाधिकृत घोषित करण्यात आलं आहे। त्यामुळं नेमकं ह्यावरती तोडक कारवाई कशा पद्धतीने केली जाते हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर, काल ही गोष्ट खरी आहे की आता वांद्रे रेल्वे स्टेशन जो आहे मोकळा श्वास घेत आहे। निश्चित काल प्रचंड विरोध झालेला होता, मात्र जसं तू सांगितलंस अक्षय, आज ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।